महिला दिन के सीरीज में आज हमारे साथ लीना निकम है, जो कि लेखिका है। लीना जी, पहले तो आपका बहुत बहुत स्वागत है लोकतंत्र मिरर में, और महिला दिन की आपको बहुत शुभकामनाएं। हमें बताइए, महिला दिन के उपलक्ष्य में महिलाओं को क्या संदेश देना चाहेंगे आप? आज आपण बघतोय की बरेच म्हणजे फक्त 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दिवस जो आहे तो असं म्हणतात की अमेरिकेमधून आलेला वगैरे, पण आपण जर आपल्या भारताचा इतिहास जर बघितला तर जिजाऊ मासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे ते खरोखर स्त्रीमुक्तीचं कार्य आहे. केवढा स्त्रियांवर अत्याचार होत होता, पण त्यांनी शिवबांना सांगितलं की बघ स्त्रियांची काय स्थिती होते आहे, किती गुलामीमध्ये त्या आहेत, तेव्हा त्यांना मोकळं करण्यासाठी तू काहीतरी केलं पाहिजे, आपल्या लोकांना स्वतंत्र केलं पाहिजे, आपलं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. त्याच्यानंतर ताराबाई शिंदेंनी जेव्हा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला, त्यात पण किती, म्हणजे हा ग्रंथ म्हणण्यापेक्षा फक्त ते छोटीशी पुस्तिका आहे, त्यात सुद्धा असं दिसून येतं की तुम्ही म्हणजे केवळ पुरुषांपासून, कारण त्या काळात तर त्याच्यानंतरच्या काळात तर स्त्रियांवर केवढी बंधनं आली होती आणि त्यांना शिक्षणावर बंदी, त्यांना बाहेर जाण्यास बंदी, किती प्रकारच्या बंदी होत्या. पण नंतर मग महात्मा फुलेंनी किंवा सावित्रीबाईंनी जे काम केलं हे सगळं स्त्रीमुक्तीचंच काम आहे. तेव्हा ठीक आहे, 8 मार्चला आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त, कुठल्या ना कुठल्या प्रसंगावरून मनवतो, पण हेही आपल्याला विसरता येणार नाही. ह्या सुद्धा आपल्या प्रेरणा आहे. जिजाऊ म्हणा, ताराबाई म्हणा किंवा सावित्रीबाई म्हणा, ह्या सुद्धा त्या महिला दिनाच्या प्रेरणा आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्या बायकांनी त्यांच्या कार्याकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं की या निमित्ताने तरी त्यांनी जे कार्य केलं त्या कार्याकडे बघून आपण आपला हा दिवस पुढे नेला पाहिजे. आणि त्यांनी ज्या हिमतीने, ज्या आत्मविश्वासाने आणि ज्या संघर्षातून लढा दिला, त्या संघर्षातूनही आजच्या महिलेला खचून न जाता पुढे जायचं आहे, निराश न होता पुढे जायचं आहे. आणि हाच मला वाटतं महिला दिनाचा मुख्य उद्देश असावा. आणि हेच महिला दिन तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही निराश होऊ नका, पुढे जा. आपके जीवन में सबसे महत्वपूर्ण महिला जो आपके लिए थी वो कौन थी? आपकी प्रेरणा स्थान महिला कौन थी? मेरे जीवन में तो जिजाऊ, माँ जिजाऊ प्रेरणा स्थान है मेरी. माँ जिजाऊ है, सावित्रीबाई फुले है, ये मेरे अहिल्याबाई होळकर है, ये मेरी प्रेरणा स्थान है. इसलिए और संत कवयित्री आपको मालूम होगी, संत जनाबाई है, संत तुकारामांची शिष्या संत बहिणाबाई आहेत, किंवा संत सोयराबाई आहेत ज्या संत चोखोबांच्या पत्नी होत्या, त्यांचीच नणंद संत निर्मलाबाई आहे. यांनी पण स्त्रीमुक्तीचे अभंग लिहिले आहेत, यांनी पण लिहिले आहे. आता तो काळ तर 750 वर्षांपूर्वीचा होता. 750 साल पहले इन्होंने स्त्री मुक्ति के अभंग लिखे हैं. तो ये भी सोचना चाहिए कि अपने ही संस्कृति में, अपने ही परंपरा में महिलाओं के कितने सारे संदेश अपने को मिलते हैं, वो ध्यान में रखकर अपन ने पुढे जाना चाहिए. आज इस जनरेशन में क्या होता है, जो युवा वर्ग होता है, खास करके महिला, वो कहीं ना कहीं हिस्ट्री को भूलते जा रही है और उन्हें जो अपनी संस्कृति है वो भूलते जा रही है. इस पर क्या कहेंगे? बराबर है, ये बिल्कुल गलत है. आज महिला ऐसी बोल गई कि स्त्री मुक्ति यानी स्वैराचार. कोई महिलाएं ऐसा गलत अर्थ ले रही है. ये स्त्री मुक्ति यानी स्वैराचार नहीं है. स्त्री मुक्ति यानी उनको एक दिशा मिली है और वो दिशा को लेकर उसने आगे बढ़ना है, ये स्त्री मुक्ति का अर्थ है. लेकिन ये महिलाएं आजकल ऐसी समझ रही है की पुरुष व्यसन करतो आहे तर मी पण व्यसनाधीन होणार, किंवा पुरुष हा बंडखोरीने कसाही वागतोय तर मी पण तसं वागणार. हे मात्र महिलांचं अतिशय चुकीचं आहे, विशेषतः आजच्या तरुण मुलींचं. तेव्हा तरुण मुलींनी ह्या प्रेरणावर लक्षात घेतल्या. या बायकांनी कधीच असं केलं नाही. जिजामाता म्हणा, सावित्रीबाई म्हणा, ताराराणी म्हणा, अहिल्याबाई म्हणा, किती संयमाने त्यांनी आपलं राज्य पुढे नेलं. त्यांनी असं कधीच केलं नाही. पण आज मुली ज्या पद्धतीने वागताहेत, आपल्या घरच्यांना मान न देता ज्या पद्धतीने स्वैराचाराने वागताय, त्यावर मात्र माझा आक्षेप आहे. त्यांनी
स्त्री मुक्तीचा अर्थ स्वैराचार असा घेऊ नये, असा माझा संदेश राहील. आप खुद एक लेखिका है, आप क्या बताएंगे आपके जीवन में ऐसा कौन सा टाइम था जब आपको लगा कि आप बहुत ज्यादा पीछे आ रहे हो, या फिर आपको ऐसा कौन सा टाइम था जिस टाइम पर आप गर्व फील करे खुद का? मेरे जीवन पे मला असं वाटतं की मला मला जे आयुष्य मिळालं ते खूप म्हणजे सुखी समाधानी असं आयुष्य आहे. कारण माझे बाबांपासून मी बघते आहे, माझे बाबा राधाबाई सारडा कॉलेज अंजनगाव सुरजीला प्रिन्सिपल होते. त्यांनी असं कधीच म्हटलं नाही की स्त्रियांनी शिकू नये किंवा स्त्रियांनी घरातच राहावं. उलट ते त्यांनी कॉलेजच्या विद्यार्थिनींना सुद्धा प्रेरणा दिल्या. अनेक गरीब विद्यार्थिनी होत्या आमच्या कॉलेजमध्ये. बाबा कहते थे कि गरीबी शाप मत समझना, तुम ये वरदान लेकर आगे बढ़ना है तुमको, तुम्हें सीखना है और तुम जब सीखोगे तभी आगे बढ़ोगे. आणि मग बाबांनी असं म्हटल्यावर मला पण मग प्रेरणा मिळाली आणि मग मी शिकले. सासरी आल्यानंतर मिस्टर माझे जे सतीश निकम आहे किंवा माझ्या सासूबाई ज्या स्वतः सर्व्हिस करत होत्या, शाळेमध्ये टीचर होत्या त्या लीलाबाई निकम, आणि माझे सासरे प्रिन्सिपल होते गुरुदेव एज्युकेशन सोसायटीचे. त्यांनी सुद्धा असं कधीच म्हटलं नाही ना, म्हणजे ते सासरे तर नव्हते पण सासूबाईंनी आम्हाला उलट मदत केली. त्यावेळेस मी एमफिल करत होते आणि त्यांनी एमफिल करताना मला खूप अभ्यास करायला लागायचा, पण सासूबाईंनी सगळं घराचं पाहून, कारण पहा बाई जेव्हा काही करते ना तेव्हा तिला घरातून कोणाचा तरी आधार हा निश्चित पाहिजे असतो, आणि तो मला मिळाला. यासाठी मी मला खरंच स्वतःला सुदैवी आणि भाग्यवान समजते, कारण त्यांनी मला जो सपोर्ट केला, त्यांनी आणि मिस्टरांनी सुद्धा. मिस्टरांनी, आता मी अंजनगाव सुरजीतून नागपूरला आलेली. नागपूर माझ्यासाठी बरंच मोठं शहर होतं अंजनगाव सुरजीपेक्षा, पण तिथून आल्यानंतर इथे मला जो सपोर्ट मिळाला, आता असं वाटतं की आता नागपूर हे माझं झालेलं आहे. आज किती वर्ष झाले मी नागपुरात आहे, पण नागपूरच्या महिलांसाठी मी काहीतरी करते आहे हा मला पण अभिमान आहे. कारण जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही महिलांसाठी बरंच केलेलं आहे. आज आम्ही जिजाऊ सुपरमार्ट निर्माण केलेलं आहे त्या ठिकाणी. आम्ही जिथे काम करतो, मराठा सेवा संघाची शाखा आहे ती जिजाऊ ब्रिगेड म्हणा, किंवा जगद्गुरु तुकोबाराय परिषद म्हणा, किंवा अनेक ज्या साहित्यिक संघटना आहेत त्या साहित्यिक संघटनाद्वारे आम्ही महिलांसाठी काहीतरी करतो आहे. आणि फक्त मला असं वाटतं की स्त्री मुक्ती दिनाला किंवा या आंतरराष्ट्रीय महिला दिनाला फक्त खूप मोठ्या झालेल्या महिलांचा सत्कार, म्हणजे चांगल्या परिस्थितीतून मोठ्या झालेल्या महिलांचा सत्कार करण्यापेक्षा ज्या अत्यंत संघर्षमय परिस्थितीतून पुढे येतात त्यांचा सत्कार फार महत्वाचा असतो. कारण एखादा माणूस कोणत्या परिस्थितीतून पुढे आला ते पण पाहिलं पाहिजे. आज अनेक महिला किती गरिबीतून किंवा नवऱ्याच्या आणि घरच्यांच्या जाचातून आपल्याला पुढे नेते, आपल्या मुलांना पुढे आणत आहे. त्या खरोखर सत्कारास पात्र आहे. इथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अनेक सत्कार आयोजित केले जातात, पण आता मला अभिमान आहे किंवा आता मला चांगलं वाटतंय की अशाही महिलांचे सत्कार होतात की ज्या वाईट परिस्थितीतून पुढे येतात. आणि म्हणून त्यांना हे निश्चितच प्रेरणादायी आहे. कारण पाठीवर जेव्हा थाप मिळते शाबासकीची तेव्हाच पुढे जायला सुद्धा प्रोत्साहन मिळत असतं, आणि हे प्रोत्साहन त्या महिलांना आपण देतो आहे, अनेक संघटना देत आहेत. ही अतिशय गर्वाची गोष्ट आहे. ही महिलांना पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे. त्यातून अनेक महिला पुढे जातील. मला असं वाटतं की आज मुली ज्या, म्हणजे आज आपण आत्ताच बघा ना ते प्रकरण बघा, स्वारगेटचं प्रकरण वगैरे बघा, किंवा त्या आधीचे किती सारे प्रकरण, यामध्ये आपण पुरुषांची मानसिकता सुद्धा बदलली पाहिजे असं पण मी सांगेन. कारण हे फारच महत्वाचं आहे. एकटी महिला जर कुठे जात असली तर तिला कचाट्यात म्हणजे तिला अडकवणं हे अगदी चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे ती बाई मागे येते. पहा आज कितीतरी मोठ्या प्रमाणात एकटी महिला बाहेर पडते. मग तिला अशा पद्धतीने जर पुरुषांनी मागे खेचलं तर ती तिथे संपते. तेव्हा याही दृष्टीने या दिनानिमित्त विचार व्हायला पाहिजे. म्हणजे स्त्री तर आपल्या लढ्याने पुढे जातेच आहे, पण त्या निमित्तानं पुरुषांनी पण आपली मानसिकता बदलवून जर विचार केला तर अतिशय महत्वाचं होईल.
हेच मला या प्रसंगी सांगावंसं वाटतं. आपको इतने सारे मेडल्स मिले हैं, ट्रॉफीज मिली है, आप क्या कहेंगे कि आपको ऐसा कौन सा मोमेंट था जिस वक्त आपको लगा ये सब पाकर कि आज मैंने सब कुछ जीत लिया है, मुझे अपने आप पे गर्व हो रहा है? मुझे लगता है कि मेरे जीवन में एक अवार्ड ऐसा है जो मुझे बहुत गर्व महसूस करता है, और वो है नेशनल टीचर्स अवार्ड, जो मुझे सम्माननीय राष्ट्रपति, महामहिम राष्ट्रपति डॉक्टर प्रणब मुखर्जी, इनके हस्ते मिला। क्योंकि वो जो अवार्ड था, वो अवार्ड अपना साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक ये जो पूरा काम है, वो काम देखकर दिया जाता है, और बच्चों के प्रति यानी अपने स्टूडेंट्स के प्रति कितना तुम्हारा डिवोशन है, वो सब देखकर दिया जाता है। मुझे लगता है कि वो जो अवार्ड जब मिला मुझे, तो बहुत सम्मान मिलता है। दिल्ली में रहता है वो प्रोग्राम, और जहाँ अभी अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन हुआ विज्ञान भवन में, वही जगह पर वो अवार्ड का प्रोग्राम हुआ, और महामहिम राष्ट्रपति ने वो अवार्ड मुझे दिया। तो मुझे बहुत अच्छा लगा और आंख भी भर आई कि अरे अपन जो ये अवार्ड ले रहे, तो पूरा मुझे क्या बोलते वो मला मी म्हणजे मागे गेली आणि असं वाटलं की मी काय केलं बा विद्यार्थ्यांसाठी. मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी काम करताना मी त्यांना कधीही तू म्हणजे एकदम तू शिकण्याच्या लायकीचा नाही आहे किंवा तू घरी बसायला पाहिजे या पद्धतीने कधीच बोलले नाही. उलट कोणताही विद्यार्थी जर असला तर मी त्याला प्रोत्साहन दिलं की अरे तू शिकू शकतोस, तुझ्यामध्ये बुद्धी आहे, तू वेगळा आहे, यू आर स्पेशल अँड यू कॅन डू इट. हे जे मी त्याला सांगितलं ना, त्यांनी ते बरेच विद्यार्थी पुढे गेलेत पहा. आणि आजही मला ते विद्यार्थी भेटतात तेव्हा मला खरोखर म्हणजे ते माझ्या पाया पडतात. आणि मॅडम, तुम्ही आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही आमच्या जीवनात खूप काही करू शकलो. आणि हाही अवॉर्ड वाटतो मला, कारण एखादा माणूस जर आपल्यामुळे उभा राहत असेल चांगल्या जीवनामध्ये, जे खचून गेलेले, जे बऱ्याच व्यसनांच्या आहारी गेलेले होते आणि सायबर कॅफेमध्ये विनाकारण पडले राहत होते, आणि जे वाया गेलेले मुलं म्हणतात त्यांना आम्ही पुढे आणलं. आणि मुख्य म्हणजे व्यसनाधीन झालेले मुलं पुढे, त्यांना त्यांची व्यसनं पण त्यांनी म्हणजे आमच्या मार्गदर्शनामुळे बंद केली, आणि ज्यांना वाईट सवयी होत्या त्या वाईट सवयीतून ते मोकळे झाले आणि चांगल्या तऱ्हेने जीवन जगत आहे. आणि म्हणून कदाचित कुठेतरी दखल घेतल्या जाते आणि एखादा अवॉर्ड आपल्याला दिला जातो, तेव्हा हा अवॉर्ड त्या निमित्ताने मला मिळाला आणि म्हणून मला अतिशय महत्वाचा तो अवॉर्ड वाटतो. काही साहित्यिक अवॉर्ड मिळालेले आहेत मला. माझ्या आतापर्यंत 7 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत, पण मला ललित लेखनासाठी जो विदर्भ साहित्य संघातर्फे अवॉर्ड मिळाला, आणि साहित्य विहार संस्था आहे इथे नागपूरला, आणि पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान आहे, या तीनही संस्थेतर्फे मला अवघातू शकू न या माझ्या ललित लेख संग्रहाला अवॉर्ड मिळाला. त्याच्यामुळे हे पण अवॉर्ड्स मला अतिशय महत्वाचे वाटतात. एक अवॉर्ड मला आणखी एक महत्वाचा वाटतो, जो आचार्य मामासाहेब क्षीरसागर पुरस्कार आहे, जो मला सर्वोदय आश्रम जो आहे आपल्या नागपूरचा, त्या आश्रमातर्फे मिळालेला आहे. आम्ही स्टुडंटसाठी वाचन स्पर्धा घेतल्या आणि वाचन स्पर्धेसाठी साहित्य प्रसार केंद्र आमच्या सोबत होतं, त्यांच्यातर्फे त्या आम्ही स्पर्धा घेतल्यात. त्या वाचन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लावली आणि वाचन संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने जे मी काम केलं त्यासाठी मला एक कार्यगौरव पुरस्कार देण्यात आला साहित्य प्रसार केंद्रातर्फे. तो पण मला महत्वाचा वाटतो. हे आणि आपण जे करतो ते अवॉर्ड साठी नाही करत, हेही त्यात महत्वाचं आहे. कोणता तरी पुरस्कार आपल्याला मिळावा म्हणून आपण काम करतो हा हेतू माझा अजिबात नसतो. उलट आपण करत जायचं. कोणीतरी दखल घेत असेल तर ते आपल्याला निश्चितच प्रेरणादायी आहे असं समजायचं आणि पुढे जायचं. कारण पुरस्कारचा अर्थ तोच आहे, अधिकार म्हणजे पुढे जाणे, पुढे नेणे. तुम्ही पुढे जा, याच्यासाठी ते पुरस्कार दिले जातात. काम थांबवायचं नसतं.
कुठला तरी पुरस्कार मिळाला म्हणून झाला, आता मला काही केलं नाही तरी चालेल अशासाठी आपण करतच नाही. आपल्याला ते आतून वाटतं, हृदयातून, की केलं पाहिजे म्हणून आम्ही करत जातो. आता मी माझ्या लेखनातून स्त्रियांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काम करते आहे की जेणेकरून त्यांना लेखनातून प्रेरणा मिळेल. बुद्धी प्रामाण्यवादी जिजाऊ हे माझं पुस्तक प्रकाशित झालं. त्याच्या आधी मी ज्या PhD केली ते प्रवाह आणि प्रपात रारम बोराड्यांचं ते पुस्तक त्यांच्या समग्र साहित्यावर प्रकाशित आहे. बुद्धी प्रामाण्यवादी जिजाऊ मध्ये मी हेच सांगितलं की जिजाऊंनी बुद्धी वापरली आपली, की कोणी म्हणते म्हणून तुम्ही करा असं नाही. हा स्त्रियांना फार मोठा सल्ला आहे किंवा उपदेश म्हणा किंवा मार्गदर्शनासारखं आहे. हे जे माझं लिहिणं आहे की तुम्ही स्वतःची बुद्धी वापरा. कोणी सांगतंय, कोणी बुवा बाबा सांगतोय म्हणून तुम्ही करता असं करू नका. तो बुवा बाबा तपासून पहा की खरंच त्याच्यामध्ये काही आहे का, की उगीच आपल्या स्वार्थासाठी तो फसवेगिरी करत आहे. हे पण तुम्ही डोकं वापरा. हे जिजाऊंनी केलं. हे आता आपल्या बायकांना करण्याची गरज आहे. आज तर किती डिजिटल किती गुन्हे होत आहेत, सायबर गुन्हे सुद्धा होत आहेत. त्याच्यापासून पण सावध राहण्याची गरज आहे. ते बुवा बाबाच फसवत नाही तर हे डिजिटल बुवा बाबा सुद्धा आपल्या समोर आलेले आहेत. त्यांच्यापासून सुद्धा सावध राहण्याची गरज आहे. आणि म्हणून याला जिजाऊ सॉफ्टवेअर म्हणा किंवा सावित्रीबाई सॉफ्टवेअर म्हणा किंवा अहिल्याबाई सॉफ्टवेअर म्हणा, हे आपल्या डोक्यात स्त्रियांनी डाउनलोड करण्याची गरज आहे. हे जर डाउनलोड केलं तर कोणीही तुम्हाला फसवू शकणार नाही. तुमच्या बुद्धीने तुम्ही पुढे जाल आणि प्रगती कराल. जिस समय आपको अवार्ड मिला उस समय आपको क्या व्यतीत हुआ, आपने मतलब क्या फील किया उस समय, आपको कैसा लगा कि आज मुझे अवार्ड मिला, वो सडनली आपको अवार्ड मिला, क्या कहेंगे? वो अवार्ड मिलने का क्षण भी बहुत ही अविस्मरणीय है मेरे जीवन में. मैं पढ़ा रही थी स्टूडेंट्स को और मैं पढ़ा रही थी और मैं पढ़ाने में पूरी एकाग्र हो गई थी. उस वक्त दरवाजे में पोस्टमैन आया और वो जो क्या है, वो ऑफिस में भी लेटर दे सकता था लेकिन वो लेटर जिनको अवार्ड मिलता है उनके ही हाथ में दिया जा सकता है. तो उसने वो मुझे बोला कि मैडम थोड़ा देर रुको, आप तुम्हारा पढ़ाना थोड़ा बंद करो, ये लेटर आपको आया है दिल्ली से. तो दिल्ली से लेटर आया है तो मुझे जरा अजीब लगा कि अरे कौन सा लेटर है ये. तो वो वहीं खड़ा रहा और उसने बोला कि नहीं मेरे सामने आप देखो क्या है. तो वो पोस्टमैन बोला और मेरे स्टूडेंट मेरे तरफ देख रहे थे कि क्या है वो लेटर में. मैंने लेटर वो ओपन किया और मैंने पढ़ा तो मुझे इतना मेरे चेहरे के भाव पूरे बदल गए और इतना आनंद हर्ष हुआ. तो एक दो स्टूडेंट वो जो बहुत बोल्ड थे वो बोले मैडम क्या है लेटर में. तो मैंने वो पढ़ा के ही दिखाया तो जो तालियों की गूंज उठी वो मुझे अवार्ड से ज्यादा अच्छी लगी. इसलिए वो क्षण बहुत अच्छा था जब मुझे लेटर मिला. धन्यवाद लीना मैम, आपने बहुत ही अच्छी तरह से हमें महिला दिवस के उपलक्ष्य में जानकारी दी और बहुत ही अच्छी तरह से आपके साथ वार्तालाप हुआ. और महिला दिन के ऊपर आपने हमें बताया कि आप एक लेखिका होने के साथ साथ आप सामाजिक कार्य भी करते हैं, उसमें भी आपका एक अच्छी जिम्मेदारी निभाती है आप एक महिला होने के नाते. फिर से एक बार आपको महिला दिन की बहुत बहुत शुभकामनाएं. लोकतंत्र मिरर को आपने अपना कीमती टाइम दिया, इसलिए धन्यवाद. लीना मैम के 7 पुस्तक जो है किताबें वो पब्लिश है और लीना मैम सामाजिक कार्य के लिए भी काम करते हैं. उन्होंने महिलाओं को किस प्रकार से जीना चाहिए, माता जिजाऊ सावित्रीबाई फुले का एग्जाम्पल देकर लीना मैम ने हमें समझाया कि किस प्रकार से महिला को सशक्तिकरण में कामयाबी मिल सकती है, महिला सशक्त हो सकती है. ऐसे ही वीडियो देखने के लिए और महिला दिन के उपलक्ष्य में इस सीरीज को देखते रहिए लोकतंत्र मिरर के साथ.